वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला जिल्हा. गांधीजींनी त्यावेळी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच देशाला सशक्त, आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या 6व्या दीक्षांत समारंभात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्यपाल विष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर तसेच विश्वविद्यालयाच्या कुलपती प्रोफेसर कुमुद शर्मा उपस्थित होत्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पदक विजेत्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी करावा. महात्मा गांधी यांच्या आत्मनिर्भरतेच्या विचारांचा उल्लेख करत नवकल्पना, मूल्य आधारित शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांच्या आधारावरच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते असे त्या म्हणाल्या. भारतीय भाषांचा अभिमान बाळगून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज. इतर भाषांचा विरोध न करता मातृभाषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे. जगातील कोणती भाषा शिका, परंतु आपल्या भाषेला प्रथम स्थानी ठेवा. सेवाग्राम आश्रम भेटी दरम्यान महात्मा गांधी यांच्या साधेपण, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेच्या कार्यातून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र T24 करिता संतोष देशमुख, वर्धा.